आणि बातमी आहे मराठवाड्यातून, खास करून शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची। मराठवाड्यावर सध्या दुष्काळाचे ढग जमा होत आहेत। खरीप हंगाम तर हातातून गेल्यातच जमाय, पण पिण्याच्या पाण्याची परिस्थिती देखील अधिकाधिक चिंताजनक बनत चालली आहे। मराठवाड्यातल्या साधारण 8 जिल्ह्यांमध्ये 74 नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्रात अजिबात पाऊस झालेला नाही। त्यामुळे मराठवाड्यातल्या शहरी आणि निमशहरी भागात पाणी टंचाईचं संकट घोंगावतंय। पाहूयात एक खास रिपोर्ट। जुलै महिना जवळपास सरलाय। राज्यात अधिकृतपणे मान्सून दाखल झाल्याची घोषणा होऊन आता 2 महिने उलटले, पण राज्याचा बहुतांश भाग अजूनही कोरडा ठाक आहे। त्यातही मराठवाड्यातल्या 8ही जिल्ह्यात परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे। पावसाळ्यात उरलेल्या 2 महिन्यात जर या भागात मुसळधार पाऊस झाला नाही तर नागरिकांना थेंब थेंब पाण्यासाठी वणवण भटकावं लागणार आहे। मराठवाड्यातल्या 74 नगरपालिकांमध्ये तीव्र पाणी टंचाईचा धोका निर्माण झालाय। धरणं, तलाव आणि जलस्रोतांची पातळी झपाट्यानं घटली आहे। मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणात आतापर्यंत केवळ 72 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। जुलै महिन्यातल्या 20 दिवसांपैकी अवघे 8 दिवस जेमतेम पाऊस झालाय। मराठवाड्यात सरासरी पर्जन्यमानात 20% मोठी तूट नोंदवली गेली आहे। मराठवाड्यात जुलै महिन्यात देखील 350 टँकर्सनं पाणी पुरवठा केला जातो आहे। जून महिना सुद्धा या ठिकाणी कोरडा गेलेला आहे आणि जुलै महिन्याचा पण शेवटचा आठवडा आहे। या शेवटच्या आठवड्यात सुद्धा या हिंगोली जिल्ह्यामध्ये पाऊस कुठेच पडलेला नाही आणि या ठिकाणी शहरामध्ये बी 10 किंवा 15 दिवसांनी पाणी पुरवठा होत आहे। आणि ग्रामीण भागामध्ये आपण बघितलं तर जे तळे आहेत तळे आज रोजी सुद्धा कोरडे आहेत आणि जी जलजीवन योजना जी आहे ती पूर्णपणे इथं या ठिकाणी निष्पन्न ठरलेली आहे। पूर्ण जून पण कोरडा गेला। आज जुलैचा 20 तारीख आहे, 4था आठवडा असून आता बी जिल्ह्यात कुठं ठिकाणी थोडा नॉर्मल पाणी झालाय, पण पाणी नसल्यात गंती असून शेतकरी तर खूपच परेशान आहे। बियाणं महागात आणून काळ्या माईमध्ये त्यांनी टाकलेलं आहे। आणि विषय राहिला पाणी टंचाईचा, तर ग्रामीण भाग असो शहरी असो, पण शहरीपेक्षा ग्रामीण भागामध्ये कुठेही पाणी नाही। कुठं छोटं तळं असेल, कुठं बोरवेल असेल, कुठं एखादी पाण्याची व्यवस्था असेल, तर ते पाणी आता खूप कमी झालेलं आहे आणि त्याच्यामुळं खूप भयानक टंचाई सध्या जाणवलेली आहे। परिस्थिती इतकी भीषण आहे की संपूर्ण मराठवाड्यातील अवघ्या 2च नगरपालिका हद्दीत सध्या रोज पाणी पुरवठा सुरू आहे। उरलेल्या तब्बल 74 शहरांमध्ये नागरिकांना 2 ते 3 दिवस आड पाणी पुरवठा केला जातोय। छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि धाराशिव या जिल्ह्यांना पाणी पुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये अवघ्या 2 ते 3 महिनेच पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे। मराठवाड्यातील पाणीसाठ्याची परिस्थिती पाहिली तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 8 नगरपालिका असून जिल्ह्यासाठीच्या जलाशयात अवघं 2 महिने पुरेल इतकाच पाणीसाठा आहे। जालना जिल्ह्यात 7 नगरपालिका असून इथल्या जलाशयांमध्ये फक्त 2 महिनेच पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे। तर परभणीतल्या 8 नगरपालिका क्षेत्रात राहणाऱ्या जनतेला फक्त 3 महिने पुरेल इतका जलसाठा जिल्ह्यासाठीच्या जलाशयात शिल्लक आहे। हिंगोली जिल्ह्यातल्या 5 नगरपालिका हद्दीत राहणाऱ्या नागरिकांना फक्त 3 महिने पुरेल इतकंच पाणी सध्या शिल्लक आहे। बीडच्या 11 नगरपालिका क्षेत्राला 2.5 महिने पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध आहे। तर धाराशिवमधल्या 10 नगरपालिकांसाठी 3 महिने पुरेल इतकाच पाणीसाठा आहे आणि लातूरमधल्या 9 नगरपालिकांसाठी सरासरी 3 महिने पुरेल इतका जलसाठा शिल्लक असल्याची माहिती आहे। तिकडे नांदेडमधील स्थिती इतर जिल्ह्याच्या तुलनेत काहीशी बरी असून जिल्ह्यातल्या 16 नगरपालिकांना 4 महिने पुरेल इतकं पाणी उपलब्ध आहे। हे पहा, मुंबई आणि कोकणात पाऊस आला, पण मराठवाडा आणि विदर्भ आजही कोरडा आहे। अक्षरशः पिण्याच्या पाण्याचे टँकर चालू आहे। पेरणी केल्यानंतर ही पेरणी पूर्णपणे आता जळालेली आहे। त्यातल्या त्यात बोगस बियाणाचं पण संकट आहे। म्हणजे एकीकडं वरून निसर्ग पण झोडपतोय आणि खालून प्रशासन आणि राजा सुद्धा जोडतो, म्हणजे सरकार सुद्धा जोडतो। अशा पद्धतीनं कास्तकारांची शेतकऱ्यांची स्थिती आहे। मराठवाड्यासाठी दुष्काळ हा काही नवा नाही, पण यंदाची परिस्थिती अधिक चिंताजनक आहे। अल निनोमुळे एकीकडे पावसाची प्रचंड तूट आहे, दुसरीकडे ऐन पावसाळ्यात अनेक जलाशय कोरडे पडतात।
त्यामुळे येत्या 2 महिन्यात पाऊस पडला नाही तर सध्याची परिस्थिती पाहता 2-3 महिन्यानंतर मराठवाड्यात काय चित्र असेल याची कल्पनाच न केलेली बरी. हिंगोलीहून समाधान कांबळेसह मोसिन शेख, NDTV मराठी, छत्रपती संभाजीनगर.